हाय नमस्कार. सो आता वरात निघणार आहे आणि वरातीसाठी आम्ही चाललेलो आहोत. मंदिराच्या इथून निघणार आहे. सो ऑलमोस्ट खूप उशीर झाला आहे. रात्रीचे 10 वाजत आलेत. गावातील हे दुर्गा मातेचं मंदिर आहे. पहिला आत जाऊया आणि दर्शन घेऊया. वरातीची सगळी तयारी झालेली आहे आणि आता डीजे पण चालू झालेला आहे. सगळी लहान मुलं नवरा नवरीवर गाडीतच बसले होते आणि मग आम्ही सगळे थोडे वरातीत नाचलो आणि त्याच्यानंतर परिमला गाडीतच झोपले. मग त्यांना आम्ही घेऊन घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर परत मग मुलांना नीट झोपवलं आणि मग नवरीच्या म्हणजेच माझ्या नवीन जावेच्या गृहप्रवेशाची तयारी केली. वरातीत नाचताना इथे काका आणि आत्या सगळ्यांच्या डोक्यावरती स्वखुशीने असे चुरमुरे टाकत होते. इथे वरात पण येणार होती आणि लग्नाचा जागरण गोंधळ पण होणार होता. सो त्याच्यासाठी इथे बकरा पण आणलेला आहे आणि गोंधळी पण आलेले आहेत. इथे नवरा नवरीच्या स्वागतासाठी थोडी तयारी करून ठेवली आहे. फुलांची रांगोळी काढून ठेवली आहे. इथे पप्पा आत्या आणि गोंधळाचंच काही एक विधी करण्यासाठी चाललेले आहेत. परत अगदी दाराच्या इथे आल्यावरती आम्ही सगळे परत नाचलो आणि अगदी नवरा नवरी पण नाचत होते. तेवढं काय सांगा की तेवढं
होय म्हणा की त्याला काय होतंय म्हणायची संस्कृतं गणपति सदा मंगलम कॉमन मध्ये घेऊ अन्ना आधार कार्ड कुठे गेलेला कुठे गेले शेताकडे ही कोण आणली ही पाठीकडे कोण नांगराच्या तासात गावली घेऊन मागून घेऊन आलो महालक्ष्मीचा वास अंजलीला भरवतो जिलेबीचा घास फक्त शुभमुहूर्तावर झाले लग्न धुमधडाक्यात आली वरात सागर यांचं नाव घेत पहिलं पाऊल टाकते घरात दादा वजीरा मोत्याचा तुरा माझ्या लेकासाठी तुमची लेक मागते तुमची राणी देते का विचार अरे वा विचारा तर राणीला माझी बहीण अक्का लेक मागायला देणार द्यायची माझी नाही अक्का आमची लेक मागते देणार काय विचार काय देणार काय तुमची मुलगी पाहिजे रे तुझी मुलगी माझी आणि मुलगा झाला तर आपली मुलगी म्हटली द्यायची तू नवा त्यांनी म्हणून ते सांगा या माता ते विचार ती आणू काय हा लग्नाचा गोंधळ आहे 5 जण कोण म्हटलं तर हिमटे बरं काय जसं काय भीमाच्या वावरात वांढर नाचत नाही तसं नाचायला पहिल्या प्रथम ड्युटी गुन्हाला आहे यांचं नाव ठेवा यांचं नाव शे म्हटलं तर गणेश नटवा असा गणपती सर्वांना श्रेष्ठ आहे ड्युटी ओळायची आणि तब्येत ठेवायची. या लग्नाच्या जागरण गोंधळासाठी स्पेशली नवरा नवरीला जागा राहायचं असतं आणि त्या ड्युटीमध्ये त्यांना रात्रभर तेल टाकत राहायचं असतं. गृहप्रवेश आणि घरभरणीचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही तर सगळे झोपलो होतो, पण नवरा नवरी आणि मम्मी पप्पा आणि बाकीचे पण काही जण जागे होते. माझ्या नवीन जावेचा गृहप्रवेश झाल्यानंतर हा एक छोटासा खेळ होता की ती घरातल्या सदस्यांना कुठल्या नावाने हाक मारेल आणि या पप्पांच्या बहीण आहेत, आत्या आहेत आमच्या, तो त्या सगळ्या सांगत होत्या की ते कसं करायचं ते.
ताई साहेब बोलायचं उद्यापासून ताई साहेब काय बोलत तुम्ही बाईसाहेब म्हणायचं. नाही ना, बाईसाहेब. आम्ही केव्हा येईन तेव्हा तरी बाईसाहेब ऐकलं. चालेल चालेल बोलू बाईसाहेब सांगते त्याला. का सांगते? ताई कसं सांगायला? ताई बोलते. बघता एकटी का दोघे पुन्हा मोठ्या जावं म्हणते. बाईसाहेब हात कशाने बुजू 10,000चा चालू घेतो अरे वा! असं पाहिजे. तर काय? ही आमची आई नाही. ताईसाहेब हात कशाने बुजू माझ्या दादाने ते 10,000ची शॉर्ट चालू दिली आहे ते नव्हती. हा, बघ, आणि तुमच्या हाताला लाखाची. हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.